नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर यंदा 22 सप्टेंबर वार रविवार या दिवशी आलेली आहे सर्व पितृ अमावस्या. या दिवशी आपल्या पितरांचे पिंडदान, तर्पण आणि श्राद्धविधी केली जाते. या तिथीला खूप महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिले गेलेलं आहे. या दिवशी आपल्या पितरांची सेवा केली जाते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात. आपण या दिवशी काही उपाय करत असतो. कोणतेही उपाय करत असतो ते खूप प्रभावी म्हटले जातात. ते सिद्ध होत असतात. हे जे उपाय आपण करत असतो याचं निश्चितच फळ जे आहे ते आपल्याला लगेच प्राप्त होते. आणि या पितृ पंधरवड्यामध्ये पितरांची सेवा केल्याने आणि पितरांची पूजा केल्याने अखंड धनप्राप्ती होत असते. या काळामध्ये आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना 16 प्रकारचा नैवेद्य अर्पण करून गाईला, कुत्र्याला व कावळ्याला नैवेद्य ठेवून हा विधी जो आहे हा पूर्ण केला जातो. असं केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद भरभरून प्राप्त होतो. आपल्या जीवनातील जेवढे काही संकट, दोष, नकारात्मकता आहे ती दूर होत असते. तर या सर्व पितृ अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळेच या दिवशी काही उपाय करायचे आहे. म्हणून या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य हे दूर होत असतात. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. घरामध्ये अनेकदा आपण पैसे कमवून देखील आपल्याकडे टिकत नसेल तर आलेला पैसा हा आपल्या हातातून कुठेतरी आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा कोणतंही आपण नकळत कळत जे काम करत असतो त्यामध्ये पैसा हा निघून जात असतो. हा पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी, आर्थिक स्थिरता राहण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरातील जेवढाही पितृदोष आहे किंवा 100 पिढ्यांना लागलेला पितृदोष आहे हा कमी होत असतो. असा हा दिवा लावल्याने घरातील ऊर्जा जी आहे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर निघून जाते आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होते. म्हणून हा दिवा कुठे लावायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला या दिव्याबरोबर असे 2 उपाय करायचे आहे ज्यामुळे वर्षानुवर्ष आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि मुलांचं लग्न योग्य वेळात ठरते आणि त्याला सरकारी नोकरी देखील लागू शकते. जर आपले पितृ जे आहे ते आपल्यावर नाराज होत असेल तर या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हे 3 जे उपाय आहे हे खूप प्रभावी म्हटले जातात. तर उपाय कशा पद्धतीने करायचे आहे, कुठे करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, सर्व पितृ अमावस्या सर्वात श्रेष्ठ आणि वर्षातून एकदाच येणारी अमावस्या म्हटली जाते. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूची आणि शिवशंकराची एकत्रित पूजा केली जाते. असं म्हटलं जाते की या दिवशी शिवमंदिरात जाऊन भक्तिभावाने शिवांची पूजा, आराधना, अभिषेक केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होत असतात. या दिवशी ज्या व्यक्तीने आपले श्राद्धतिथी माहिती नाही किंवा ज्या आजी आजोबाची तुम्हाला तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ही विधी पूर्ण करायची आहे. याच दिवशी पिंडदान, तर्पण केले जाते आणि पवित्र गंगेमध्ये स्नान करून हळद, त्याचबरोबर गोमूत्र आणि गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या दिवशी आंघोळ केली जाते. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, का लावायचा आहे, तर पहा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, पैसा घरामध्ये स्थिर राहावा. आपल्या जीवनात एवढ्या अडचणी असतात, जेव्हा घराला पितृदोष लागत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये पैसा जो आहे घरामध्ये टिकत नाही, मुलाची प्रगती होत नाही किंवा पतीच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नाही. सर्व संकट जे आहे ते आपल्या जीवनावर होत असतात आणि कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणीच्या समस्या येत असेल तर सर्व पितृ अमावस्येला काही उपाय करणे खूप गरजेचे आहे. कारण हा शेवटचा दिवस असतो. हा पितृ पंधरवाडा 7 सप्टेंबरपासून तर 21 सप्टेंबरपर्यंत चालत असतो. 21 सप्टेंबर हा शेवटची तिथी जी आहे ती अमावस्या तिथीला साजरी केली जाते. म्हणून आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. एका रात्रीच आयुष्याचं सोनं होईल. कुटुंबाची, पतीची आणि मुलाची इतकी प्रगती होईल की त्यांना पितरांचा भरभरून आशीर्वाद मिळेल. 100 पिढ्यांना लागलेला जो पितृदोष आहे तो लवकरात लवकर कमी होईल. लक्ष्मी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहील.
तर पहा, हे जे उपाय आहे, तर हे उपाय आपल्याला माता लक्ष्मी घरामध्ये येत असते त्यावेळेमध्ये हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे, किंवा तुम्ही सकाळी कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय 12 वाजेपर्यंत सकाळी करू शकता. तर पहा, सर्वांनाच माहिती आहे की सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया जी आहे ती जास्त केली जाते. बरेच जणांना वाटत असते की ही अमावस्या तिथी जी आहे ती शुभ नसून अशुभ, असं बऱ्याच जणांना वाटत असते. पण पहा, या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते, माता लक्ष्मीची सेवा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद भरभरून घेतले जातात. तर मग ही अमावस्या अशुभही म्हटली जात नाही किंवा शुभही म्हटली जात नाही. सर्व पितरी अमावस्येनंतर दुसऱ्याच दिवशी लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या दिवशी शैलपुत्री या देवीची पूजा केली जाते, दुर्गा देवीची पूजा केली जाते. जर आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी, ऐश्वर्य हवे असेल, किंवा तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असेल, कलह होत असेल, किंवा मुले चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, सांगितलेलं ऐकत नसेल, तसंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, घरामध्ये पैसा जो आहे हा बक्कळ यावा, कर्ज लवकर फिटावं आणि पैसा हा घरामध्ये जर टिकत नसेल, किंवा कुटुंबामध्ये सदस्य जे आहेत हे खूप मेहनत करत आहेत पण मेहनतीचं फळ त्यांना प्राप्त होत नसेल, पण आपण भरपूर मेहनत करत असतो परंतु त्याच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही, त्यामुळे घरात सतत आर्थिक अडचणी आपल्याला यायला लागतात, पैशाच्या समस्या येत असतात, त्यामुळे घरामध्ये कर्ज जे आहे हे वाढतच जात असते. म्हणून आपल्या घरात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, तसंच पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये हा उपाय करण्याला खूप महत्त्व दिले जाते. म्हणून आता आपण पाहूयात की शुभ मुहूर्त कधी आहे. तर पहा, सकाळी आपल्याला 12 वाजेपर्यंत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. परंतु जर तुम्ही सकाळी देवघरातली पूजा केली आहे किंवा लगेचच हा उपाय तुम्ही करू शकता, अतिशय उत्तम तुम्हाला हा वेळ जे आहे 12 वाजेपर्यंत मिळणार आहे. म्हणून या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा, इथे दिवा आपल्याला कोणता घ्यायचा आहे, तर तुम्ही कणकेचा घेऊ शकता किंवा एक मातीची पंती घेतली तरीही चालेल. पण पहा, जे कणकेचा दिवा आहे यामध्ये सात्विकता भरपूर असते. आपण जी इच्छा मागत असतो, घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल किंवा संपत्ती हवी असेल, तर ती इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असते. कारण कणकेच्या दिव्याला सर्वात उत्कृष्ट आणि अतिशय श्रेष्ठ आणि पवित्र म्हटलं गेलेलं आहे. अगदी सोने असेल, चांदी असेल किंवा निरंजनी पितळीचे असेल, यापेक्षाही कणकेच्या दिव्याला खूप महत्त्व दिलेले आहे. आपण कोणताही उपाय करत असतो, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा जी इच्छा आहे मनातील ती पूर्ण व्हावी, त्यासाठी काय करायचं आहे, कणिक भिजवायचे आहे, कणिकमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि 2 थेंब आपल्याला तूप टाकायचं आहे. गाईचं तूप तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याचा चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल. मातीची पंती घेत असताना आपल्याला ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला 5 दुहेरी कापसाची वात तयार करून घ्यायची आहे. तर 5 वेळा आपल्याला ती वात जी आहे ती गुंडाळून तयार करून घ्यायची आहे. अशा 2 वाती तयार करायच्या आहेत आणि यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला तिळाचं किंवा तुपाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा आहे, तर हा दिवा तुम्ही तुमच्या देवघराजवळ ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा जिथे तुमचं देवघर आहे तर त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा एका प्लेटवर, म्हणजे प्लेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या प्लेटवर आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या किंवा तुमच्याकडे जर झेंडूची फुले असेल तर झेंडूच्या पाकळ्या या फुलावर टाकायच्या आहे. तर फुल प्लेटमध्ये टाकण्या अगोदर या स्वस्तिक या प्लेटला आपल्याला कुंकाच्या साहाय्याने स्वस्तिके काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकाची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. त्यावर आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या किंवा झेंडूच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. जर तुमचं ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर नसेल तर काय करायचं आहे, ईशान्य कोपऱ्याला आपल्याला वात जी आहे ती करायची आहे. दिव्याची वात तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये करू शकता. पहा, तुम्हाला माहिती आहे का, ईशान्य दिशा ही पवित्र दिशा म्हटली गेलेली आहे.
कारण या दिशेमध्ये सर्व 33 कोटी देवांचा वास असतो. या दिशेला दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात. त्याचबरोबर सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणी देवघर आवर्जून असायला हवे, ज्यामुळे आपण जी मनोकामना मागत असतो किंवा आपल्या मनातील जी काही इच्छा मागत असतो ती लवकरात लवकर पूर्ण होत असते. तर या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांची पूजा करून त्यांना 16 प्रकारचा नैवेद्य दाखवून स्लॅबवर दही भाताचा नैवेद्य ठेवून दिवा तुपाचा लावून आपल्याला एक अगरबत्ती किंवा धूप ओवाळून घ्यायचा आहे. एक दिवा आपल्याला जो कणकेचा बनवलेला आहे तो देवाजवळ ठेवायचा आहे आणि एक दिवा आपल्या स्लॅबवर ठेवायचा आहे. ईशान्य दिशेला न ठेवता हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला पितरांसाठी ठेवायचा आहे आणि एक ईशान्य दिशेला अशा पद्धतीने देवघरामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला या दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे ती टिकून राहते. आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. जीवनातील जेवढे शत्रुत्रास आहे ते कमी होत असतात. म्हणून या दिव्यामध्ये तीळ जे आहे ते टाकले जाते. यामुळे भगवान शिवशंकराचा आशीर्वादही प्राप्त होतो. यामुळे आपल्या जीवनातील जेवढे काही दुःख, संकट, वाद, दारिद्र्य असेल ते गरीब होत असते आणि 7 पिढीचे दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते. घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदायला लागते. त्याचबरोबर घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती आपली जी आहे ती मजबूत व्हायला लागते. आता जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे त्यावेळी तुम्हाला तो डायरेक्टली खाली लावायचा नाही, तर आपल्याला प्लेटवरच लावायचा आहे. स्वस्तिक काढून प्रत्येक दिवा हा कोणत्याही जागी ठेवत असताना जमिनीवर ठेवू नये. तर या दिव्याची आपल्याला जी महत्त्व आहे ते प्लेटवर आहे, तर म्हणून प्लेटवर आपल्याला हे दिवा ठेवायचा आहे. त्याचबरोबर काय करायचं आहे, तर दुसरा उपाय जो आहे तर तो पिंपळाच्या झाडाखाली करायचा आहे. एक कलश भरून घ्यायचा आहे. कलशमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अर्धा चम्मच साखर, तूप, त्याचबरोबर कच्चे दूध गाईचे टाकायचे आहे, गुलाबाचे पाकळ्या टाकायचे आहे आणि चिमूटभर साखर टाकायची आहे. चिमूटभर तीळ टाकून हे जे जल आहे हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. एक शुद्ध गाईच्या तुपाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर हळदी, कुंकू, चंदन, पंचामृत टाकून हे जल टाकून आपण घेतलेलं आहे. तर ते अर्पण करता वेळेस आपल्या मनातील इच्छा, मनोकामना बोलायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जेवढ्या काही अडचणी आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे ती दूर व्हावी असं लक्ष्मीला आपल्याला बोलायचं आहे. आपल्या पितरांना बोलायचं आहे. असं लक्ष्मी देवीला आणि श्री हरिविष्णूला आपल्याला बोलायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, 11 प्रदक्षिणा या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला घालायच्या आहेत. ओम पितृदेवताय नमः असं 11 वेळा म्हणत आपल्याला प्रदक्षिणा ह्या 11 वेळा घालायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला ह्या पिंपळाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी ही पूजा करायची आहे. चुकूनही सकाळी करायची नाही, कारण या वेळेमध्ये सकाळची जी वेळ आहे या वेळेमध्ये किंवा दिवसभरामध्ये जी अलक्ष्मी आहे ती वास करत असते. म्हणून तुम्ही दिवसभरामध्ये या पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे ती 10 ते 5 वाजेपर्यंत करू नका. संध्याकाळी किंवा ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत आपल्याला पूजा ही करायची आहे. असा हा दिवा लावल्यानंतर प्रार्थना करायची आहे आणि लक्ष्मी माताला आणि आपले जे पित्र आहे, पूर्वज आहे, आपले जे पूर्वज आहे, पित्र आहे त्यांना स्मरण करायचं आहे आणि आपल्या घराची भरभराट व्हावी अशी मनोकामना मागायची आहे. आणि जो दिवा आपण घरामध्ये चौमुखी दिवा लावलेला आहे देवाजवळ, तर आपल्या पितरांचं स्मरण करून त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कनकधारा या स्तोत्राचं 3 वेळा पठण करायचं आहे. आणि या दिवशी आपल्या पितराच्या नावाने पितृसूक्त या पठणाचं पूर्ण पठण करायचं आहे. आणि या दिवशी हा जो दिवा आहे दुसऱ्या दिवशी सर्व पितरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी हा दिवा एखाद्या झाडाखाली किंवा नदीमध्ये विसर्जित करायचा आहे. त्यामुळे काय होते की आपल्या पितरांचा पूर्ण आशीर्वाद लाभत असतो. जेव्हा हे जे दिवे आहे हे मुंग्या खात असतात किंवा नदीमधील ज्या माशा आहेत त्या खात असतात, तेव्हा आपल्या जीवनातील सर्व पितृदोष आहे कमी होत असतो. त्याचबरोबर एक दिवा जो आहे तो आपल्याला नदीमध्ये लावायचा आहे. तर नदीमध्ये का लावायचा आहे, तर नदीमध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये आपले पित्र जे आहे हा नैवेद्य खाऊन जातात. नैवेद्यही टाकायचा आहे याबरोबर आणि दिवाही आपल्याला एक लावायचा आहे. शुद्ध तुपाचा लावू शकता किंवा गाईच्या तुपाचा लावू शकता. असं म्हटलं जाते की हा दिवा खात असताना जेव्हा आपल्या जीवनातील अडथळे, संकट आहे ते दूर होत असतात. जेव्हा हा दिवा जे एखादी पक्षी आहे किंवा मुंग्या आहे किंवा एखाद्या नदीमधील जे
फिश आहे किंवा माशा आहेत तेव्हा हे नैवेद्य खात असतात, तेव्हा आपल्या जीवनातील सर्व दुःख त्रास हे कमी होत असते. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मोहरी किंवा काळी तीळ जे आहे त्याची मुठभर टाकायची आहे. आणि असाच एक दिवा आपल्याला जो कणकेचा आहे तो तयार करायचा आहे परत एक, नाहीतर तुम्ही साधी पंथी घेतली तरीही चालेल. त्यानंतर हा जो दिवा आहे हा आपल्या उंबरवट्यावर उजव्या साईडला एका प्लेटमध्ये परत अशाच ठिकाणी असंच तयार करून 2 वातीचा लावायचा आहे. ज्यामुळे काय होते, आपल्या घरामध्ये जेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्यावेळेमध्ये आपल्या घरातील सर्व पितृदोष, नकारात्मकता व आपल्या वंशांना म्हणजेच आपल्या मुलांबाळांना पितरांचा आशीर्वाद जो आहे हा पूर्ण मिळत असतो आणि पितृ लोकांमध्ये हा पोहोचत असतो आणि आपल्या पितरांना यांचा लाभ होत असतो. म्हणून उंबरवट्यावर, दक्षिण दिशेला, आपल्या देवाजवळ आणि एक नदीमध्ये असे 4 ठिकाणी आपल्याला 4 दिवे लावायचे आहे. असं म्हटलं जाते की जेव्हा आपण हे दिवे लावत असतो तेव्हा आपल्या वाटेमध्ये येणारे संकट जे आहे, अंधार आहे ते दूर होत असते. जीवनातील सर्व संकटे हे दूर होतात आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे हा भरभरून आपल्याला लाभत असतो. त्याचबरोबर या दिवशी काय करायचं आहे, एक दिवा जो आहे तर या दिव्याला पांढऱ्या फुलाने सजवायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, हा दिवा जो आहे तर आपल्या घरामध्ये जिथे माठ आहे किंवा आपण पाण्याचं ठिकाण जे आहे जसं की टाकी असेल तर तिथे आपल्याला हा दिवा तुपाचा, शुद्ध तुपाचा लावायचा आहे. यामुळे काय होते, जे आपण माठ ठेवलेला आहे किंवा पाणी ठेवलेलं आहे कुठे तर त्या पाण्याजवळ, त्या माठाजवळ आपल्या पितरांचा वास असतो. असं म्हटलं जाते की जर आपल्या घरामध्ये जेव्हा एखादा कावळा येत असतो तेव्हा पाणी पिण्यासाठी येत असतो किंवा काही ना काही आपल्याला संकेत देत असतो, म्हणून कावळ्यासाठी आवर्जून दक्षिण दिशेला हा नैवेद्य दिवा लावावा. त्यामध्ये आवर्जून आपल्याला तुळशीचं पान नैवेद्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे. त्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे हा भरभरून मिळत असतो आणि घरी मुलांची प्रगती होते आणि पतीची व्यवसायामध्ये भरभरून यश मिळत असते आणि आपल्या घरात सुख समृद्धी लाभत असते. तसंच तिन्ही सांजेच्या वेळी संध्याकाळी जर आपण हा दिवा उंबरवट्यावर किंवा आपल्या सकाळी जेव्हा ब्रह्ममुहूर्त असते 7 वाजेपर्यंत तुम्ही जर शक्य होत असेल तर 12 वाजेपर्यंत हा दिवा जो आहे हा मुख्य उंबरवट्यावर लावावा. या दिवशी मुख्य उंबरवट्याचं लेपन करून हा दिवा सकाळीच तुम्ही लावायचा आहे. अशा ठिकाणी जर 4 दिवे तुम्ही जर लावले तर भरभरून वर्षानुवर्ष आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे हा प्राप्त होतो. तुम्हाला पैशाची कमतरताही भासणार नाही. घरातील आजारपण सगळं काही ठीक होईल आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद हा लाभल्यामुळे घरात अडचणी, दुःख, संकट हे येणार नाही. पैसा स्थिर राहत असतो. असं म्हटलं जाते की देवाआधी आपल्या पितरांची सेवा, त्याचबरोबर त्यांची पूजा केली जाते आणि नंतर देवाची पूजाही केली जाते. 12 नंतर तुम्ही पितरांची पूजाही करू शकता, कारण 12चा जो शुभ मुहूर्त आहे हा पितरांसाठी सर्वात श्रेष्ठ म्हटलं गेलेला आहे. म्हणून तुम्ही 12 नंतर कधीही नैवेद्य आपल्या पितरांसाठी ठेवू शकता. नक्कीच हा उपाय सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी करून पहा. जीवनातील सर्व अडचणी, दुःख दूर होतील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.